प्रभाग क्रमांक 18 मध्ये 16 वर्षापूर्वी साकारण्यात आलेल्या अमृत उद्यानाच्या नामकरणाचा घाट घातला जात आहे। यावरून आजी माजी नगरसेवकांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत। ज्यांनी नामकरणाचा प्रस्ताव दिला त्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी त्यावेळी उद्यान साकारण्यास कडाडून विरोध केला होता, असे सातबाई यांचे म्हणणे आहे। 4 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नुकतीच महापालिकेची निवडणूक झाली आणि महापालिकेला नवे कारभारी मिळाले। दरम्यानच्या काळात प्रशासकच पालिकेचा कारभार हाकत होता। जाब विचारायचा कोणी नसल्याने प्रशासक त्याला जमेल आणि वाटेल तसा कारभार तो करत होता। शहरभर विकास कामांच्या बाबतीत ओरड होती, पण तक्रार ऐकून घेणार कोण अशी परिस्थिती शहरवासियांची झाली होती। त्यामुळे प्रभागाला नगरसेवक कधी मिळणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते। आता नगरसेवक मिळाल्याने ते लगेच कामाला लागतील आणि कामे तत्परतेने मार्गी लागतील असा जनतेचा भाबडा विश्वास आहे। मात्र या नगरसेवकांनी निवडून आल्या नामकरणासारखी कामे हाती घेतली आहेत। प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2012 ला 8.5 एकर जागेत अमृत उद्यान साकारण्यात आले। बच्चे कंपनीसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। उद्यान उभारणीसाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च झाले। केंद्र तसेच राज्य सरकार आणि महापालिकेने आपापल्या परीने खर्चाचा भार उचलला। या उद्यानाला सरकारनेच अमृत उद्यान असे नाव दिले। आता 16 वर्षानंतर उद्यानाच्या नामकरणाचा घाट घातला जात आहे। उद्यानाचे बोराडे उद्यान असे नामकरण करावे म्हणून शिंदे गटाच्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी प्रस्ताव दिलाय। येत्या शुक्रवारी पहिलीच महासभा होणार असून त्यामध्ये हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे। माजी नगरसेवक अशोक सातभाई यांनी मात्र या नामकरणात जोरदार विरोध दर्शविलाय। आपण नगरसेवक असताना आपल्या प्रयत्नातून हे उद्यान उभे राहिले आहे, त्यावेळी हे उद्यान उभारण्यास बोराडे यांनी विरोध दर्शविला होता, असेही सातभाई यांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे या उद्यानाला जागा देण्याच्या बदल्यात घसघशीत मोबदलाही संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। आता याच बोराडे कोणत्या हक्काने उद्यानाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव देतात असा सवाल सातभाई यांनी उपस्थित केला। त्यामुळे उद्यानाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत।